जय शिवराय, जय भीम, जय लहुजी. RSSच्या विचारांचा जो BJP पक्ष आहे त्यांना आता कळून चुकलं आहे की आपल्याला पराजय स्वीकारायचा आहे. मग तो पराजय कसा स्वीकारायचा त्यासाठी ते आता वेगवेगळी माध्यमं शोधत आहेत. आता तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रामध्ये भारताचे शेठजी किती वेळा आले आणि त्यांनी किती सभा घेतल्या आणि त्यात त्यांनी कधी बेरोजगारी, शेतकरी, मागासवर्गीय ह्यांच्या बाबतीत बोललेत का? काहीच बोलले नाही, कारण त्याच्याकडे मुद्दाच नाही, कारण 10 वर्षात त्यांनी काही केलंच नाही हे त्यांना कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे आता ते एकदम बावचाळल्यासारखे ते आता राहुल गांधींना कालपासून बोलायला लागले की तुम्ही अडाणी बाबतीत बोलत नाही, तुम्ही बाकीच्या लोकांच्या बाबतीत बोलत नाही. हे कशामुळं? त्यांच्याकडे मुद्दा नाही. आता त्यांनी काय सांगितले की तुमच्याकडे काय टेम्पो बरोबर पैसे आलेत का? मग राहुल गांधींनी स्पष्ट सांगितलं ना की तुम्हाला जर तसं वाटत असेल ना तर तुम्ही ED CBI सगळं तुमच्याकडे तुम्ही पाठवा आणि चौकशी करा आणि बघून तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे आता त्यांचा पराजय हे त्यांचं लक्षित आहे. त्यांनी फक्त आता ते स्वीकारायचा कसा हे त्यांचं आता माध्यम चालू आहे. त्यामुळे वेगवेगळे विषय काढतात, पण भारताच्या जनतेचा, गरीब मायगरीब जनतेचा कधी विचार त्यांनी कधी बोलत नाही, काही बोलत नाही. हे लक्षात ठेवा. आत्ता मध्ये परवा मुस्लिम समाजाने हे 4ही उमेदवार जे महाविकास आघाडीचे आहेत, रवींद्र धंगेकर, सुप्रियाताई सुळे, परत डॉक्टर अमोल कोल्हे आणि वाघेरे ह्यांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आणि त्यांनी फतवा काढला की येणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्याला काही झालं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे. कारण त्याच्यामागची कारण मीमांसा तशीच आहे ना. कारण तुम्ही लक्षात ठेवा की हे बाकीचे लोकांच्याकडून आता अपेक्षा संपली. 10 वर्षात त्यांनी दाखवून दिले की तुम्ही काय करू शकता, काही नाही. त्यामुळे आता हे महाविकास आघाडी का जातं का ते इंडिया आघाडीला हे लोक सगळे सपोर्ट करणार आहेत. आणि भारताची जी लोकशाही आहे, जे संविधान आहे ते टिकवायचं असेल आणि आपल्याला जर आपल्या पुढच्या पिढीला जर उत्तर द्यायची जी वेळ आली तर त्यांना आपण कणखरपणे उत्तर देऊ शकतो. ह्यासाठी त्यांनी मुस्लिम समाजाने फतवा काढला की ह्या 4ही उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. तर लगेच एक हिंदुत्वाची संघटना आहे त्यांनी लगेच बोंब मारायला सुरुवात केली की बघा हे आता हिंदू मुस्लिम आता त्यांचं चालू झालं आहे. हे लगेच त्यांनी ते कॅच करायचा प्रयत्न केला. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा नाशिकमध्ये सगळ्या महंतांची मीटिंग घेतात, मग तेव्हा हिंदू कामी करायचे का? नाही. तुम्हाला जे योग्य वाटते, आम्हाला जे योग्य वाटते ते आम्ही करतोय. पण एक लक्षात ठेवा, आम्ही काँग्रेस पक्ष हा असा आहे, हा धर्मनिरपेक्ष आहे, सर्व जाती धर्मांना सगळ्या घटकांना घेऊन जाणारा पक्ष आहे. म्हणून आम्ही काहीच बोललो नाही आणि त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया दिली. तुम्ही तुमचं मत मांडा. आम्ही म्हणलो का ते आता हिंदूंकडे तुम्ही चाललाय मग तुम्ही मुस्लिमांना काही नाही. तुम्हाला जे योग्य वाटते तुम्ही करा, कारण तुमचा पराजय हा निश्चित आहे. हे अख्ख्या गोरगरीब जनतेनं तर इलेक्शन ही मतदार राजाने हातात घेतलेली. त्याच्यामुळे येणारी जी लोकसभा आहे ही आपण महाविकास आघाडी, इंडिया आघाडी ही जिंकणार, हे लक्षात ठेवा. मी मुकेश मधुकर धिवार, प्रदेशाध्यक्ष राहुल प्रियंका गांधी सेना, महाराष्ट्र राज्य, आपणा सर्वांना मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, माझ्या मागासवर्गीय, दलित असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, इतर समाजातले जे घटक असतील त्यांना विनंती करतो की आपण काही करून यावेळेस महाविकास आघाडीला भरघोस मतांनी निवडून द्यावं, एवढीच विनंती करतोय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय लहुजी.